हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर चला, महाशिवरात्री येत आहे। जास्त काही नवीन रेसिपी बनवायला वेळ मिळाला नाही, पण म्हणलं चला माझ्या पद्धतीची साबुदाणा खिचडी मी कशी बनवते ती रेसिपी म्हणलं टाकूया। तर चला रेसिपी बघू। कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे, तुम्ही तूप पण टाकू शकता। त्यानंतर इथे मी एक बटाटा साल काढून कट करून टाकलेला आहे, थोडासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे छान असा, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं, त्यामुळे बटाट्याची टेस्ट छान लागते। मीठ टाकल्यानंतर छान बटाटा परतून घेतला मी परत एकदा। बटाटा परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण हा बटाटा वाफवून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान असा शिजला जातो हा बटाटा झाकल्यानंतर। ठेवून मस्तपैकी कमी गॅसवर बटाटा आपण वाफवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता बटाटा छान असा वाफरलेला आहे, एकदम मस्तपैकी बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे। त्यानंतर बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीची मी पेस्ट टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता, तुम्हाला जे आवडतं तुम्ही त्याप्रमाणे ते वापरू शकता। इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे। हिरवी मिरची पण आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी हिरवी मिरची परतून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली हिरवी मिरची पण परतून झालेली आहे तेलामध्ये। त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत, तुम्ही इथे शेंगदाण्याचं बारीक केलेली पेस्ट वापरू शकता, टोटली ऑप्शनल आहे। इथे मी माझ्या पद्धतीची खिचडी बनवत आहे, मी इथे जाडसर कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, ते टेस्टला पण छान लागतं। त्यानंतर इथे मी 1 तासभर भिजवलेला शाबू घेतलेला आहे, तो मी टाकलेला आहे इथे बटाट्यामध्ये आणि कुटामध्ये। हा पण छान आपल्याला कमी गॅसवर मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। 8 ते 10 मिनिटे हा शाबू मी कमी गॅसवरती परतून घेतलेला आहे, छान असं सर्व मिक्स करून परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। छान असा कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे शाबू हा। परतून झाल्यानंतर इथे मी झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेतलेला आहे शाबू, तुम्ही बघू शकता। आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि छान असं वाफवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपली साबुदाण्याची खिचडी एकदम छान अशी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करत जावा। चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या। रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुम्ही बघू शकता। आपली साबुदाण्याची खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे। थँक्यू।